मुद्दा आणि ह्या दादांचा जीव आम्हा सगळ्या मराठ्यांचा प्यार आहे. पुन्हा आम्हाला असा छत्रपती होणे नाही. आमची विनंती आहे की सर्व राजकारणी मंडळींनी एकत्र यावं, त्यांचा हा प्रश्न मिटवावा आणि आमच्या समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. आम्ही आज आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्ही काय मागतोय? काय एवढे आमचे सुशिक्षित बेरोजगार तरुण मुलं आज इथं मुंबई शहरात गेले 5 दिवस झालं अनाथसारखं रस्त्याच्या कडेला झोपतात, संडास बाथरूमच्या दारात झोपतात, झाडाखाली झोपतात. आम्ही वेडे नाहीत की आम्ही आमचे घरं दारात सोडून आज तुमच्या इथं दारात पडलो सणासुदीचं. तुम्ही बघताय आमचे लोक काय खातात. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरती मराठा आंदोलकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद वाढताना पाहायला मिळतोय. अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आपल्यासोबत बाळासाहेब निंबाळकर आणि राजपाल देशमुख सुद्धा आहेत. बाळासाहेब निंबाळकर आपल्यासोबत आहेत. तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, आता या ठिकाणी आलेले आहात. कोंडी सुटताना पाहायला मिळत नाही सरकारच्या वतीनं आणि इकडनं सुद्धा, काय वाटतं तुम्हाला? खूप लोकांचे हाल चालू आहेत. मराठा समाजाचे खूप मोठे हाल चालू आहेत. लोकांना वेळेवर जेवण नाही मिळालं, टॉयलेटची व्यवस्था नाही मिळाली, पाणी मिळालं नाही. इकडून तिकडून फिरून आम्ही लोकांनी आता ठाण्यावरून, कल्याणवरून, नवी मुंबईवरून व्यवस्था करतोय आणि खूप हाल चालले आहेत. लोकांची झोपायची सोय नाही, वरून पाऊस येतोय. हा सरकारने मला वाटतं ह्याच्यावर लक्ष द्यावं. एवढे लोकांचे हाल चालले आहेत. ह्या गरीब मराठा समाजाचा काहीतरी सरकारने विचार करावा अशी माझी सरकारला विनंती आहे. राजपाल देशमुख आपल्यासोबत आहे. आतापर्यंत एवढी सगळी आंदोलनं झाली, ह्या आंदोलनानं कोंडी सुटेल, न्याय मिळेल असं वाटतंय? आरक्षणाचा मुद्दा हा 80च्या दशकापासूनच्या आसपास चालू आहे. याच्यामध्ये आमचे अण्णासाहेब पाटील मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाची कुठंतरी एक चांगल्या पद्धतीनं वाटचाल व्हावी यासाठी त्यांनी त्यांचं बलिदान दिलं. याच्यानंतर आमच्या शालिनीताई पाटील मराठ्याचं आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी थोडासा प्रयत्न केला. त्यांचं बलिदान जायचं वेळ आली. याच्यात आमच्या विनायकराव मेटेंचं बलिदान गेलं, आमच्या अण्णासाहेब जावळेंचं बलिदान गेलं. म्हणजे आमचे मराठा नेतृत्व कसं तरी तयार व्हायचं आणि बलिदान द्यायसाठी करायचं का? या महाराष्ट्रात मराठा समाज कुणबी या जातीखाली आम्ही सगळ्यांना अन्नधान्य उत्पादन करून खाऊ घालणारा समाज आहे. आम्ही आज आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्ही काय मागतोय? काय एवढे आमचे सुशिक्षित बेरोजगार तरुण मुलं आज इथं मुंबई शहरात गेले 5 दिवस झालं अनाथसारखं रस्त्याच्या कडेला झोपतात, संडास बाथरूमच्या दारात झोपतात, झाडाखाली झोपतात, कुठं खातात, कुठं पेतात, कशा पद्धतीने जगतात याचा कुणीही कसलाही अभ्यास करत नाही. माझी सर्व राजकारणी मंडळींना एक विनंती आहे, हात जोडून पाया पडून, की हे आरक्षण हा मुद्दा आणि ह्या दादांचा जीव आम्हा सगळ्या मराठ्यांचा प्यार आहे. पुन्हा आम्हाला असा छत्रपती होणे नाही. आमची विनंती आहे की सर्व राजकारणी मंडळींनी एकत्र यावं, त्यांचा हा प्रश्न मिटवावा आणि आमच्या समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. आम्ही वेडे नाहीत की आम्ही आमचे घरं दारात सोडून आज तुमच्या इथं दारात पडलो सणासुदीचं. तुम्ही बघताय आमचे लोक काय खातात. तुम्ही बघितलं, मी सांगितलं तुम्हाला, एका दुकानात गरीब मराठीच्या पोरांनी वडा केवढ्याला विचारून खाल्ला साहेब. पोटात आग पडली आमच्या. आज जर माणसाला काय झालं तर हजारो तरुण आम्ही सुसाईड करू, लक्षात असू द्या. आम्ही आपल्याला विनंती करतो, आम्हाला कोण सत्तेवर बसला याच्याशी घेणं देणं नाही. किती मराठा मुख्यमंत्री झाले, त्यांनी आमच्यासाठी काय केलं हे आम्हाला उकरून काढायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही. पण जर सर्व पक्षीय मिळून मराठा आमदार आहेत आणि आम्ही इतर जातींना सांभाळून घेतो, 12 बलुतेदारांना सांभाळून घेणारा हा मराठा समाज आहे. आमची एवढीच विनंती आहे की जर हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर नाही मिटवला तर इथं उपस्थित असलेले तरुण कशा पद्धतीनं आमचं जीवन संपवतील याचा सरकारला अंदाजा लावता येणार नाही. मी आपल्याला विनंती पुन्हा एकदा करतो, माझं तुम्ही मुलाखत दाखवा न दाखवा, जर तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडते, काही कोंडी सोडवणं, म्हणजे तिसरा दिवस आजचा आहे. सर्व विरोधी पक्ष कमी पडतोय. पहिला माझा आरोप ज्या पक्षाचे लोक इथं भेटायला येतात त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी की आम्हाला इथं पायरी चढताना या आमच्या देवघराची पायरी चढताना त्यांनी त्यांचे चप्पल जोडे राजकीय बाहेर ठेवावे आणि सांगावं की या समाजाला आरक्षण देतोय, आम्ही लेखी आमची भूमिका कळवतोय. सर्व पक्षांनी ठरवलं ना साहेब तर मुख्यमंत्र्याला 5 मिनिट लागणार नाहीत, 5 मिनिट लागणार नाहीत आरक्षण द्यायला.
एकट्या मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी देऊन आम्हाला त्यांना दोष द्यायचा नाही. एकट्या मुख्यमंत्र्याला विरोधी पक्षांनी जावं, लेखी देऊन द्यावं त्यांना. तुम्ही सत्तेत होतात ना. आमचा हा प्रश्न आजचा आहे. आमचा हा प्रश्न 80 दशकापासून आहे. तुम्ही आमच्यावर जे वेळोवेळी अन्याय केलाय त्याची आम्ही परतफेड मागतोय. आणि आम्ही इथं मरायसाठी नाही जन्मलोत. आमचा जीव तुमच्या पायात द्यायसाठी नाही जन्मला. आमची एवढीच विनंती आहे साहेब की सर्व घटना, कायदेशीर तज्ज्ञ आणि सर्व बाबीतून आम्हाला आरक्षण देता येत आहे. आम्हाला हे माहिती आहे. आमचे वकील लोक, आमचे दादा याचा चांगला अभ्यास करतात आणि म्हणून आम्ही या भूमिकेत आलोत. ज्या अर्थी आम्ही इथं मरायला तयार आहेत असं दादा सांगतात, तसं एकटे दादा नाहीत मरणार. लक्षात ठेवा. गाव आमच्या अंत्ययात्रा निघतील जर या माणसाला काहीच झालं तर. एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. एक मराठा लाख मराठा. अतिशय गर्दवंत मराठ्याचा हा लढा आहे. खरं तर शासनाने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे केलं होतं की आम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो. आल्यानंतर कर्ज माफ करतो जाहीरनाम्यामध्ये केलं, पण केलं काय तेही केलं नाही. जाहीर करतो ते करत नाहीत, मागणी करतो तर देत नाहीत. वाटते ते करण्यापेक्षा लागते ते दिलं तर माझ्या तमाम मराठी बांधवाचं चांगलं होईल. विचाराची जोपासना केली शब्द तयार होतात, शब्दाची जोपासना केली कर्म तयार होते, कर्माची जोपासना केली सवय तयार होते, सवयीवर लक्ष देऊन चरित्र करतात ते. आणि ज्याचं चरित्र साफ असते त्याचे नियती साफ असते. या नियतीपुढे सरकार सुद्धा परेशान आहे की उद्या चालून हा जरांगे साहेब उद्या काय करू शकत नाही. अशा वेळेस एकच सरकारला विनंती आहे, मायबाप सरकारला विनंती करणारा माझा जरांगे दादा, नक्कीच वडिलापेक्षा मोठं कोण आहे आणि बापापेक्षा आईपेक्षा मोठं कोण आहे. आणि तुम्ही मायबाप म्हणून या नात्यानं माझ्या समाज मराठी बांधवांचं हे पेरणारं दुःख सोडावं. आणि मला आपल्या ABP माझाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना फडणवीस साहेबांना विनंती आहे की मी सकाळी संभाजीनगरवरून निघलो. आदरणीय मनोज दादा जरांगे यांचं त्या गाडीला स्टिकर होतं. पोलीस कर्मचाऱ्यांनी ते आमच्या गाडीचं स्टिकर काढलं, आमच्या सगळ्यांची नावं लिहिलेत आणि आमच्या सगळ्यांचे त्या ठिकाणी सिग्नेचर घेतल्या. तुम्ही कुठून आले, कशासाठी चालले, तुमचा मार्ग हा नाही. अशा बऱ्याचशा लोकांना ग्रामीण भागातनं जे लोक इथपर्यंत येत आहेत तर त्या लोकांना हे पोलीस प्रशासनानेच या ठिकाणी घुमवतंय. आणि आदरणीय जरांगे पाटील त्या ठिकाणी जेवढे लाखोनी लोक ह्या ठिकाणी आले होते तेवढे परत गेले लाखोनी. आता उद्या गावाच्या गावातून ह्या ठिकाणी अन्नदान, या ठिकाणी अन्नदानाचं या ठिकाणी महापूर पूर्ण मराठवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी सकल मराठा समाजाच नाही 18 प्रगत जाती जमातीच्या मावळ्यांकडून या ठिकाणी सर्वांना अन्नदानाची व्यवस्था होणार आहे. सरकारनं फक्त एकच विनंती आहे की आता अंत पाहू नका. आपण सरकारने अंत पाहू नये. जेवढ्या तीव्र भावना आहेत तेवढेच इमोशनल सुद्धा आपल्याला भावना पाहायला मिळते. त्यामुळे ही कोंडी कधी सुटणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन सचिन शिंदे, राजेश सुरणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.